पैसे कमवणं आणि पैसे टिकवणं ह्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. ऐकायला जरी सेम वाटत असेल तरी दोन्हीचा अर्थ खूप वेगळा आहे. मी कित्येक लोक माझ्या आयुष्यात पाहिले जे लोक 5 लाख रुपये कमवतात, पण कमवल्यानंतर त्यांना इन्व्हेस्टमेंटच्या नावाने अक्षरशः ठणठण भोपळा असतो त्यांच्याकडे. आणि जे लोक 25-50 हजार रुपये कमवतात ते सुद्धा आहे ना अगदी व्यवस्थितपणे डिसिप्लिन मार्गाने इन्व्हेस्टमेंट करतात. मित्रांनो, तुम्ही जेव्हा पैसे कमवताना त्यावेळेस ना तुमचे इन्कम स्किल्स कमी पडतात आणि ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टिंग करता त्यावेळेस तुमचे फायनान्शियल स्किल कमी पडतात. ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करता, SIP करता, इन्व्हेस्टमेंट करता, इन्शुरन्स करता, यावेळेस तुमचे फायनान्शियल स्किल कमी पडतात आणि हेच तुमचा फ्युचर स्टेबिलिटीच्या बद्दलचा निर्णय होऊ शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही फक्त पैसे उधळत राहिला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही म्हातारपणामध्ये पोहोचाल आणि त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की अरे मी इतकी वर्ष कमवलं तर भरपूर पण साठवलं काहीच नाही, यावेळेस तुमचे फायनान्शियल एबिलिटी तुमची टेस्ट केली जाते. तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की तुम्हाला गुंतवणूक स्टार्ट केली पाहिजे, तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. या व्हिडिओला तुम्ही स्टार्ट इन्व्हेस्टिंग म्हणून कमेंट पण करू शकता.